ऋतूनुसार जसा आहार असायला हवा तसंच ऋतूनुसार आपलं स्किन केअर रुटीन सुद्धा असायला हवं आणि म्हणून अगदी वेळेमध्ये मी हा व्हिडिओ घेऊन येते आहे. कारण आता उन्हाळा येतोय. या वर्षीचा उन्हाळा खूप कडाक्याचा असणार आहे आणि त्यासाठी आपण आपल्या स्किनची काळजी कशी घ्यायची, आपलं स्किन केअर रुटीन कसं ठेवायचं हे सांगणार आहे. उन्हाळा म्हटल्यानंतर रुक्षता येते, नाक कोरडं पडतं, त्याच्यानंतर एनर्जी डाऊन होते, चेहरा काळवंटो, अशा अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. आणि त्यासाठी जर का आपण स्किन रुटीन छान फॉलो केलं किंवा मी ज्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे की आतून हायड्रेटेड राहण्यासाठी आपण काय करू शकतो, हे जर व्यवस्थित फॉलो केलं तर हा उन्हाळा अतिशय सुसह्य असणार आहे. तुमची स्किन एकदम छान राहणार आहे आणि अगदी सोपे उपाय आहेत. शिवाय मी कुठले प्रोडक्ट वापरते आहे, कुठले नवीन प्रोडक्ट तुम्हाला इंट्रोड्यूस करून देणार आहे, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल. तेव्हा हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुमचे मनपूर्वक आभार आणि सगळ्यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. याचं कारण असं की आपली ही छोटीशी फॅमिली म्हणता म्हणता 6 लाखाची फॅमिली झालेली आहे. आपण सगळेजण एकत्र ग्रो होतोय आणि ग्लो होतोय, नवनवीन विषय शिकतो आहोत आणि स्वतःला पॅम्परिंग करण्याच्या नादामध्ये आपण सेल्फ केअर करू लागलेलो आहोत. आपल्यामध्ये सेल्फ अवेअरनेस यायला लागला आहे आणि हेच खरं तर याचं उद्दिष्ट असतं. सो थँक्यू सो मच माझ्यावर एवढं मनापासून प्रेम केल्याबद्दल. तुमच्या कमेंट्स वाचून, तुमचं एवढं प्रेम बघून पुन्हा पुन्हा तुमच्याबरोबर नवनवीन विषय शेअर करावेसे वाटतात. तेव्हा आजचा विषय सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आपण स्वतःची काळजी कशी घ्यायची हेच मी सांगणार आहे. पण जे कोणी आता नवीन असतील चॅनलवर, मी त्यांना रिक्वेस्ट करीन, फॅमिली आपलीच आहे, सबस्क्राईब करून टाका चॅनल, म्हणजे तुम्हालाही आमच्याबरोबर ग्रो आणि ग्लो होता येईल. आणि बेल आयकॉनचं बटन हिट करायला विसरू नका, म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करते हेही तुम्हाला कळेल. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण स्किन केअर रुटीन जाणून घेऊया. माझं उन्हाळ्यातलं स्किन केअर रुटीन काय आहे हे मी तुमच्याबरोबर शेअर करते. कदाचित तुम्हाला त्याचा फायदा होईल. आपण लक्षात ठेवण्यासाठी CTSM हे लक्षात ठेवायचं आहे. C म्हणजे क्लिन्झर. आपला चेहरा छान रोज सकाळी आणि संध्याकाळी AM आणि PM मध्ये छान क्लीन करून घ्यायचा आहे. उन्हाळ्यामध्ये आपण आपला चेहरा रोज सकाळी आणि संध्याकाळी क्लीन करणं हे मस्ट आहे बरं का. कारण खूप आपल्याला घाम येत असतो. ते जे सीबम्स असतात, म्हणजे आपल्या जे चेहऱ्यावरचे खड्डे असतात, त्याच्यामध्ये घामामुळे जी धूळ साठते ती क्लीन होणं महत्वाचं आहे. चेहरा क्लीन झाला नाही तर तुमची स्किन ही ॲक्नेसाठी निमंत्रित करते आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, आधी चेहरा क्लीन करायचा आहे. मी कशाने चेहरा क्लीन करते तर तुम्हाला चांगलं माहिती आहे की बायोक्यूलचं प्रोडक्ट सध्या मला खूप आवडत आहे. तर बायोक्यूलचं जे एक क्लिन्झर आहे, ॲक्वा बूस्ट हायड्रेटिंग क्लिन्झर आहे, ते मी वापरते. किंवा मग माझं जे नेहमीच असं आवडतं असं हे प्रोडक्ट आहे ते म्हणजे सेटाफिल जेंटल स्किन क्लिन्झर. हे ड्राय टू नॉर्मल सेन्सिटिव्ह स्किनसाठी सुद्धा आहे आणि हे चेहऱ्याला अप्लाय केल्यानंतर छानपैकी मसाज करून घ्यायचा. स्प्रे बॉटलनी स्प्रे करत राहायचं, खूप मसाज करायचा आणि मग नंतर वाईप करायचं. अशा पद्धतीनं हे क्लिन्झिंग करून घ्यायचं आहे. किंवा तुम्हाला अगदी हे जमलं नाही तर तुम्ही फेस वॉशनं छान चेहरा क्लीन करायचा आहे. तर हे झालं C. दुसरं आहे T म्हणजे टोनर. आपण टोनर जे वापरणार आहोत ते या उन्हाळ्यामध्ये मी अतिशय सुंदर असं टोनर माझ्या हाती लागलेलं आहे. ते म्हणजे बायोक्यूलचं हे जे द काम सुदीन टोनर आहे. हे ॲक्च्युली सुदीन आहे. हे तुम्हाला लावल्यानंतर लक्षात येईल की किती थंडावा मिळतोय. हे ड्राय आणि सेन्सिटिव्ह स्किनसाठी आहे. कामिंग आणि सुदिंग असं जे हे क्लिन्झर, त्याच्यामध्ये अमेझिंग असे इन्ग्रेडियंट आहेत जे की खूप नॅचरल घटक आहेत. बिसाबोलो, सीसा, त्यानंतर रोजमेरी याच्यामध्ये आहे, ॲलोवेरा याच्यामध्ये आहे आणि हे इतके नॅचरल घटक जे आहेत त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचं जे pH लेवल आहे ते बॅलन्स व्हायला मदत होणार आहे. आणि अशा पद्धतीचं टोनर सुद्धा उन्हाळ्यामध्ये चेंज करणं गरजेचं आहे. कुठलं टोनर वापरायचं असं बऱ्याच जणींना प्रश्न असतो. हे दी बेस्ट टोनर आहे बायोक्यूलचं. मी आधीचं टोनर वापरून झालं आणि हे खास उन्हाळ्यासाठी घेतलेलं आहे. तर हे टोनर तुम्ही वापरू शकता. त्यानंतर S म्हणजे सिरम. आता जे सिरम आपण वापरतो आहोत ते अँटी इन्फ्लमेटरी आहे, अँटी मायक्रोबायोल आहे आणि अशा पद्धतीचं सिरम आत्ता उन्हाळ्यामध्ये वापरणं गरजेचं आहे. अगेन बायोक्यूलचंच मी हे वापरते आहे. सेम घटक आहे त्याच्यामध्ये. सीसा आहे,
त्यानंतर बिसाबोलो आहे आणि यामध्ये रोजमेरी सुद्धा आहे. असं सगळ्याचं मिळून हे सेम टोनर आणि सिरम सेम घटक असलेलं पण छान काम करतात. बायोक्युलचं द काम सुदिन सिरम जे की सेन्सिटिव्ह स्किनसाठी आहे. उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा रॅश येतात, आपली स्किन सेन्सिटिव्ह होते आणि त्यासाठी हे दी बेस्ट सिरम आहे जे AM/PM मध्ये आपण वापरू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सिरम लावल्यानंतर तुम्हाला बाकी कुठलेही सिरम लावायची गरज नाहीये. स्किन ब्राईटनिंगसाठी सुद्धा खूप चांगलं आहे आणि स्किन छानपैकी मॉइश्चराईज करण्यासाठी सुद्धा हे अतिशय उत्तम आहे. बरं, जे मॉइश्चराईज झाल्यानंतर तुम्हाला अति घाम येतो तशा पद्धतीचा अति घाम येणार नाही. हे मी सध्या वापरते आहे. अतिशय उन्हाळ्यासाठी सुंदर असं हे प्रोडक्ट आहे, नक्की वापरून बघा. त्यानंतर मॉइश्चरायझर जे मी वापरते ते सध्या ॲक्वासॉफ्टचं वापरते. खरं तर यांनी खूप जास्त घाम येतो. मी आता चांगलं मॉइश्चरायझर कुठलं मिळतंय का मी शोधात आहे, पण सध्या मी हे वापरते. मॉइश्चरायझर असं वापरा की ज्यामुळे तुमची स्किन मॉइश्चराईज होईल पण खूप जास्त घाम येणार नाही, कारण मग त्यानंतर खूप चिपचिपं वाटतं. ॲक्वासॉफ्ट थोडंसं अशा पद्धतीनं तुम्हाला चेहऱ्याला घाम वगैरे देतं, पण हे अतिशय मस्त मॉइश्चरायझर क्रीम आहे. तुम्हाला माहिती आहे वर्षानुवर्ष मी वापरते. माझं पहिलं स्किन केअर रुटीन मी सांगितलं होतं, त्यातही मी तुम्हाला सांगितलं होतं की मी हे ॲक्वासॉफ्टचं जे मॉइश्चरायझर क्रीम आहे ते मी वापरते. तर तुम्ही हे वापरू शकता. ऑल स्किन टाईपसाठीचं हे आहे. किंवा आणखीन जर तुमच्याकडे बरं कुठलं मॉइश्चरायझर सजेस्ट करायला असेल तर ते नक्की कमेंटमध्ये सजेस्ट करा. मी वापरून बघीन, ट्राय करीन आणि पुन्हा तुम्हाला सांगेन. तर मॉइश्चरायझर आणि त्यानंतर काय येतं आपलं एस. आता MCDSM, त्याच्यानंतर पुन्हा जो एस जो मी सांगितला नाहीये पण तो एस लक्षात ठेवा वेगळा. सनब्लॉक हा मॅन्डेटरी आहे, उन्हाळ्यासाठी अतिशय गरजेचा आहे. SPF 30 वालं सनब्लॉक क्रीम आपण वापरायचं आहे. लोटसचं मी वर्षानुवर्ष वापरते आहे. मध्ये मी क्युअर स्किनचं वापरत होते, तेही खूप छान होतं. पण खूप छान वाटतं मला लोटसचं. संपलेलं येतंय माझं आत्ता, म्हणजे आज ते शेवटचं होतं ते संपलं माझ्याकडून, तर ते मी सध्या वापरते. तर अशा पद्धतीनं आपलं स्किन केअर रुटीन असायला पाहिजे AM आणि PM साठी. जे नवीन असतील त्यांना माहिती नसेल कसं रुटीन असायला पाहिजे, तर या क्रमाने तुम्ही स्किन केअर रुटीन फॉलो करायचं आहे. आता पुढचा मुद्दा ते म्हणजे उन्हाळ्यामध्ये डूज अँड डोंट्स काय आहेत. हे अतिशय गरजेचा मुद्दा आहे, तो समजून घ्या की उन्हाळ्यामध्ये जर का तुम्हाला कुठल्याही प्रकारची रॅश आली, मग ती चेहऱ्यावर येऊ देत अंगावर येऊ देत, तर त्यावर पावडर लावायची नाही. जे कामिंग लोशन्स मिळतात ते लोशन्स तुम्ही लावायचे आहेत. आणि अगदी तुमच्याकडे काही नसेल तर ॲलोवेरा जेल लावायचं आहे, पण पावडर अजिबात लावायची नाही. त्यानंतर सनबर्न जेव्हा होतो, म्हणजे आपण उन्हामध्ये जेव्हा असतो आणि त्यावेळेला स्किन अक्षरशः काळपटते, त्यावेळेला बर्फ लावायचा नाही. ते आणखीन तुमच्या स्किनला हार्म करू शकतं. अशा वेळेला फक्त आणि फक्त ॲलोवेरा जेल लावायचं आहे. जर का तुमची स्किन टॅन झाली असं तुम्हाला वाटतं आणि तो टॅन निघून जाण्यासाठी काय बरं लावायचं, म्हणून डी-टॅन क्रीम जे येतात ते लावायचे नाहीत. जर तुम्हाला टॅन घालवायचं असेल तर घरगुती जे उपाय असतात की जे खूप सॉफ्ट आणि हार्मलेस असतात, असे घरगुती उपाय करायचे. यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे. आणि आता क्विकली सांगते, तुम्ही कॉफी स्क्रब जर का केला तरी सुद्धा तो तुम्हाला चेहरा ब्राईट करायला मदत करतो. 2 ते 3 वेळेला लावावं लागतं. पेशन्स ठेवायचे असतात. पेशन्सनी तुमची स्किन टॅन झालेली आहे ती निघून जाणार आहे. एका ॲप्लिकेशनमध्ये कधीही तुमच्या स्किनवरचं संपूर्ण टॅन निघणार नाही. त्यामुळे त्या भानगडीत पडू नका आणि ब्लीच करायला जाऊ नका. तर काय कराल, जर का तुमची स्किन टॅन होत असेल तर घरगुती जे उपाय असतात, घरगुती उपायांमुळे 2-3 ॲप्लिकेशन नंतर तुमचं हळूहळू टॅन निघत जातं. किंवा मग ग्लायकोलिक ॲसिड असलेले जे क्रीम असतात ते क्रीम तुम्ही लावू शकता. आता भरपूर तहान लागते आणि तहान लागते म्हणून कृपया कोल्ड ड्रिंक्स पिऊ नका किंवा फ्रीजमधलं बर्फ घातलेलं खूप थंड पाणी पिऊ नका. माठातलं पाणी प्या किंवा मग एखादं सरबत प्या. साधं पाणी सतत पित राहा, त्यामुळे असं तहानल्यासारखं होत नाही. कोल्ड ड्रिंक्स पिणं आणि अति थंड पाणी पिणं टाळावं. आता मी सांगणार आहे इम्पॉर्टंट टिप्स. इम्पॉर्टंट टिप्समध्ये कोकम सरबत, त्यानंतर लिंबू पाणी, सब्जाचं पाणी, हे पाणी तुमच्या रोजच्या आहारामध्ये तुम्ही इन्क्लूड करा. दुपारी जेवण झाल्यानंतर
ताक प्यायला अजिबात विसरू नका. ताकामुळे तुम्हाला छान हायड्रेशन आहे आणि उन्हाळ्यामध्ये या 3 पेयांची गरज असते. साखर घातली नाही तरी कोकम सरबत आणि लिंबू सरबत हे नक्की प्यायला हवं. त्यानंतर सीझनल फ्रुट्स खाणं हे खूप गरजेचं आहे. सीझनल फ्रुट्समध्ये आंबा जरी असेल तरी सुद्धा आंबा फार न खाता वॉटरमेलन, मस्कमेलन ह्यासारखे जे जास्त वॉटर कंटेंट असलेले फ्रुट्स आहेत ते आपण खायचे आहेत. त्यामुळे स्किन हायड्रेट राहायला मदत करणार आहे. रोज 1 बोल तरी तुम्ही फ्रूट खायला हवंच हवं, हे लक्षात घ्या. त्यानंतर तुमच्याकडे एक छोटीशी स्प्रे बॉटल ठेवा आणि त्या स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही कापुराचं पाणी जे आहे ते मिक्स करून ठेवू शकता. थोडंसं त्यामध्ये गुलाब पाणी घातलं तरी सुद्धा हे जे पाणी आहे हे चेहऱ्यावर तुम्ही मारलं तरी ते खूप रिफ्रेशिंग वाटतं. खूप पूर्वी मी समर हॅक्स म्हणून एक व्हिडिओ बनवला होता, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर हा व्हिडिओ नक्की जाऊन बघा. त्यामध्ये खूप सुंदर सुंदर हॅक्स मी सांगितल्या होत्या, तर त्या तुम्ही करून बघू शकता. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला खूप युजफुल वाटली असेल किंवा मग महत्त्वाची वाटली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा तुम्हाला आठवण करून देणारा व्हिडिओ आहे की आता उन्हाळा आलाय, त्याप्रमाणे ऋतू बदलानुसार आपण आपल्या स्किन केअरमध्ये आणि आपल्या आहारामध्ये बदल करणं गरजेचं आहे. तर हे रिमाइंडर आहे, हे लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.